श्लोक 59। आता आपण आधी श्लोक बघूया। विस्तारस्थावरस्थाणः प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः। या श्लोकातलं पहिला नाम विस्तारः आणि क्रमाप्रमाणे 426वं नाम बघतो आपण। ओम विस्ताराय नमः। विस्तीर्यन्ते समस्तानि जगन्त्यस्मिन्निति विस्तारः। विस्तार म्हणजे विश्वविस्तार। हा विश्वविस्तार भगवंतामध्येच सगळे लोक विस्तार पावतात म्हणून त्याला विस्तार असं म्हटलं आहे। विस्तार परमात्म स्वरूप आहे। विस्तार म्हणजे विस्तृत हाही अर्थ आहे। प्रलयाच्या वेळी नामरूपात्मक संपूर्ण विश्व त्याचे मध्ये सहजतेने समाविष्ट होऊ शकते म्हणून विस्तार। व्यापक विस्तार त्याचा असल्याने ही संज्ञा असेल। शिवाय स्वतःमध्येच सर्व विश्वाचे प्रगटीकरण करतो म्हणजेच विश्वाला प्रगट करणे, पुन्हा त्याचा विस्तार करणे। लांब रुंद पसरणारा जिथे विश्वाला विस्तृत स्थान आहे। शिवाय विस्तार विश्वविस्तार परमात्मा सत्तेहून भिन्न नाही। बीजच कसे असतं वृक्षाकार धारण करते, अर्थात ते बीजाहून भिन्न नव्हे, तद्वतच तत्वतः ते अभिन्न आहे, पण कार्यतः तर ते भिन्नच म्हटलं पाहिजे ना। मुळाहून काहीच वेगळं नसेल तर त्याला विस्तार कसे म्हणता येईल। बीज अणोरणीयान आहे तर त्याच्यापासून झालेला वृक्ष म्हणजे बीजाचं कार्य महतोमहीयान आहे। बीज जे आहे त्या बीजातून वृक्ष येतो आणि मग वृक्षाचा विस्तार होतो, म्हणून बीजाहून ते भिन्न नव्हे, तद्वतच तत्वतः ते अभिन्न आहे, पण कार्यतः ते भिन्न म्हटलं आहे। तसं हे आहे, म्हणून मुळाहून काहीच वेगळं नसेल तर त्याला विस्तार कसं म्हणता येईल असं या ठिकाणी जे म्हटलं आहे ते यासाठीच आहे। अणोरणीयान आणि बीजाचं कार्य जे आहे ते महतोमहीयान आहे। बीज विस्तार झाला की सगळा वृक्ष त्या ठिकाणी पानं फळं फुले त्याला येतात, म्हणजे त्याचा विस्तार होत राहतो। म्हणून परमात्मा हा विश्वरूपाने विस्तार म्हणावा याचा। पण वरील दोहोमध्ये कार्यकारणात दिसून येणारे जे अंतर आहे ते आभासिक म्हटले तरी नाकारता येत नाही, त्यामुळेच विस्तार पदाला अवकाश झाला आहे। जर आभासिक अंतर नसेल तर मग ते स्वरूप केवळ एकत्व म्हणावे लागेल, कार्यकारण रूप संबंध संभवणार नाही आणि म्हणून वेदांत अद्वैत तत्व प्रतिपादितो। हे जग दिसायला जग असायला ब्रह्म आहे। हे जग जे आहे ते दिसायला जग आणि असायला काय आहे ब्रह्म। जगत आणि ब्रह्म यांचा हा संबंध कसा आहे अद्वैत रूप आहे, यालाच विवर्त म्हटलेलं आहे। हा जो विवर्त आहे हा विवर्त म्हणजे रज्जू सर्पवत म्हणावा की सुवर्ण कंकणवत। रज्जू सर्पवत म्हणजे काय, दोरीला साप म्हणणे ही जी भ्रांती आहे भास आहे, दोरीला साप म्हणायचा म्हणून रज्जू सर्पवत म्हटलेला आहे। पण सुवर्ण कंकणवत म्हणजेच साधार भ्रांतीच विस्तार होय, म्हणजे सुवर्ण आणि त्याचंच कंकण बनवलेलं आहे, म्हणजे आधार कशाचा सुवर्णाचा आणि विस्तार त्याचाच झालेला आहे, म्हणजे कंकण म्हणून विस्तार म्हणजे साधार भ्रांतीच म्हणजे विस्तार होय। म्हणजेच सुवर्णातून कंकणाचा विस्तार किंवा परिवर्तन झाले। हा भ्रांतिमय विस्तार तद आधारभूत सुवर्णाहून भिन्न नाही। हा विस्तार झाला आहे पण तो सुवर्णाहून भिन्न नाही, अभिन्नच आहे। जसं बीजावरून वृक्ष झाला म्हणून जरी तत्वतः तो भिन्न दिसला असता, कार्यतः तो भिन्न दिसत असला तरी तत्वतः तो कसा आहे अभिन्नच होय। म्हणून परमात्मा हा विस्तार म्हटलेला आहे। हे जे विश्व आहे हे तदाधारभूत अक्षरवस्तूहून, अक्षरवस्तू म्हणजेच परमात्मा, या अक्षरवस्तूहून कसं आहे अभिन्न असल्यामुळेच परमात्मा मात्र हा कसा आहे विस्तार आहे, त्यानेच तो विस्तार केलेला आहे। हा भ्रांतिमय विस्तार आणि या विस्ताराने पूर्ण परमात्मा घटतही नाही किंवा वाढतही नाही, त्याच्यात काहीही परिवर्तन होत नाही, म्हणूनही तो कसा आहे विगतस्तार म्हटलं आहे, म्हणजे विस्तार म्हणावायचा। पसरण्याचा भाव ह्यालाच विस्तार म्हटलेला आहे। नदीचा विस्तार, अंगणाचा विस्तार असा अनेक गोष्टी सांगितल्या जातात
हाच त्याच्या मागचा अर्थ आहे. पण परमात्म्याचा भाव कसा आहे, या ठिकाणी परमात्मा घटतही नाही, वाढतही नाही, पण विश्वरूपाने त्याचा विस्तार झालेला आहे. म्हणजे पसरण्याचा भाव जो त्याच्यामध्ये आलेला आहे त्यालाच विगतस्तार किंवा विस्तार असं म्हटलेलं आहे. विस्तीर्यन्ते समस्तानि जगत्यस्मिनिति विस्तारः असं जे आदिशंकराचार्यांनी भाष्य केलं आहे ते यासाठीच. विस्तार म्हणजे विश्वविस्तार झाला. हा विस्तार म्हणजेच परमात्मा स्वरूपच होय. 427 नाम बघतो आपण आता. स्थावर स्थाणुः एकत्र घेतलंय ते नाम. ओम स्थावर स्थाणवे नमः. स्थितिशीलत्वात् स्थावरः स्थितिशीलानि पृथिव्यादीनि तिष्ठन्त्यस्मिनिति स्थाणुः. स्थावरः च असौ स्थाणुश्च स्थावर स्थाणुः असं आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात. अर्थ बघूया त्याचा. स्थितिशीलत्वात म्हणजे जो स्थितिशील असल्यामुळेच म्हणजे दृढ स्थिर आहे म्हणून त्याला स्थावर म्हटलेलं आहे. 2 शब्द आले याच्यात, स्थावर आणि स्थाणू. म्हणून आधी स्थावरचा अर्थ बघतो आपण. जो दृढ आहे, स्थिर आहे म्हणून त्याला स्थावर म्हटलं आहे. स्थावर म्हणजे अचंचल, त्याच्यात कुठलीही हालचाल नाही, चंचलता नाही असंही सुचवलं जातं. कारण तो कसा आहे, सर्वव्यापी आहे. आणि दुसरा शब्द घेतला आहे स्थाणू. स्थाणूचाही अर्थ स्थिर आहे. या संज्ञेचा अर्थ असा होतो की एखाद्या देशाच्या सीमा दाखवणाऱ्या खांबाप्रमाणे तो स्थिर आहे. या दोन्ही संज्ञा मिळून एक नाम झालेलं आहे. हे नाम स्थाणुः याआधी आपल्याला 26व्या श्लोकामध्ये 120वं नाम आलेलं आहे, पण ते आलं आहे शाश्वत बरोबर. इथे स्थावर बरोबर आलं आहे. शाश्वत बरोबर जे आलं आहे ते अमृत शाश्वत स्थाणुर्वरारोहो महातपः असा हा 26वा श्लोक आहे. तिथे जो शाश्वतचा अर्थ आहे तो नित्य असा आहे आणि स्थिर म्हणजे स्थाणू असं एकत्र नाम घेऊन शाश्वत स्थाणू आलं आहे. इथे परमात्मा कसा म्हटलं आहे, एकाच वेळी अचंचल आहे म्हणजे स्थावर आहे, दृढ आहे, स्थिर आहे. केवळ सर्वव्यापीच नाही तर कसलीही हालचाल किंवा गतीही त्याच्यात नाही. या परिवर्तनशील जगामध्ये तो स्थिर आणि स्थावर असं काय आहे तर खरोखरच परमात्म्या वाचून काहीसुद्धा स्थिर नाही, स्थावर नाही. आणि म्हणूनच जे स्थावर तो कोण आहे तर तो परमात्माच होय. आणि स्थाणू म्हणजे सुद्धा स्थिर. या दोन्ही अर्थांनी परमात्माच स्थावर स्थाणू म्हटलेला आहे. नद्या प्रवाह नित्य आहेत, पर्वत कूटस्थ नित्य आहे सर्वोपरी आणि ज्याच्यात काही अदलबदल होत नाही. या सगळ्यांमध्ये अटल अचल म्हणून चिरस्थायी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. रामायणाबद्दल म्हटलं जातं की यावस्थास्यानि गिरया सरितश्च महीतले तावद रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यती. जोपर्यंत सरिता म्हणजेच नद्या पर्वत या महितलावर आहे तोपर्यंत ही रामायण कथा या जगामध्ये सतत चालत राहील. लोक त्याचं आचरण करत राहतील आणि ही कथा अत्यंत रुचिपूर्ण होऊन आनंदाने ऐकत राहतील लोक. गंगा आणि हिमालय चिरस्थायी आहे तशी ही रामायणाची कथा चिरस्थायी आहे असं म्हटलेलं आहे. पर्वताच्या स्थावरतेबद्दल गीतेत म्हटलं आहे की स्थावराणाम हिमालय. स्थावरांमध्ये मोठा काय आहे ते हिमालय, म्हणून तो भगवत विभूती म्हटला आहे. 10व्या अध्यायात गीतेच्या सांगितलेलं आहे विभूती सांगत असताना. भगवंताच्या अनंत गुणगौरवाचा जो जो अंशभाग तो तो भगवत विभूती होय. परमेश्वराहून स्थावर चिरस्थायी दुसरं काही नाहीच. आणि म्हणून खरोखर तो एक परमात्माच कसा आहे स्थावर म्हणावयाचा. तस्मिन् स्थावर इति अनन्य विषया शब्द यथार्थाक्षरः. परंतु जगामध्ये त्याचा जो उत्तम प्रतिनिधी तोही गौरवाने भगवत विभूती म्हटलेला आहे. म्हणजे परमात्मा तर स्थावर अचंचल शाश्वत आहेच, सर्वव्यापी आहेच, परंतु त्याचा जो अंश त्याला सुद्धा भगवत विभूती म्हटलं आहे. म्हणून स्थावराणाम हिमालय हा जे म्हटलं आहे ते यासाठी म्हटलं गेलेलं आहे. इतकंच. वस्तुतः सशैलवन कानना ही जी पृथ्वी आहे आणि जी तिचा एक अंश आहे तीही कशी आहे अनंत पार सृष्टी कल्पांते नाहीशीच होणार आहे. आणि प्रतिक्षणी
तिचं परिवर्तन चालूच आहे, म्हणजे परिवर्तन पावणारी पण ती आहे. म्हणजे ही पृथ्वी सुद्धा पुढे जाणारच आहे. पण स्थावर आणि स्थाणू जे काय स्थिर कोण आहे तर परमात्माच होय. स्थावर स्थाणू ही जी दोन्ही पदं आली आहेत ही स्था या धातूपासून आलेली आहेत. स्थावर म्हणजे अचल आणि स्थाणू म्हणजे अविक्रिय. स्थावर पदाने बाह्यता जो हालचाल करीत नाही असा अर्थ घ्यायचा. स्थावर पदाने म्हणजे जागचा हलत नाही असं सुचवलं आहे. आणि स्थाणू पदाने अभ्यंतरतः म्हणजे आतमध्ये अभ्यंतरतः हे त्याच्यात काहीही चलन होत नाही, कसलीही क्रिया होत नाही असं सुचवलेलं आहे. वृक्ष जसा जागचा हलत नाही पण त्यांच्यात जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते या षड्विक्रिया दिसून येतातच. म्हणजे वृक्ष जरी हालत नसला, स्थावर असला, एका ठिकाणी स्थिर असला तरी त्याच्यामध्ये या सगळ्या षड्विकार ज्याला काय म्हणून विक्रिया होणारच. म्हणजे बीजामधून छोटासा अंकुर बाहेर येणार, हळूहळू तो वाढणार, मग ते झाड होणार किंवा वृक्षाचा विस्तार होत जाणार. वर्धते म्हणजे विस्तार होत राहणार, त्यात बदलसुद्धा होत राहतो. विपरिणमते कधी झाडाची पानं हिरवी असतात, पिकल्यानंतर पिवळी पडतात, नंतर हळूहळू क्षीण होत जातो. अपक्षीयते आणि पुन्हा काही काळानंतर त्याला मृत्यू पण आहेच म्हणून म्रियते म्हणजे ते झाड नष्टही होतं. या सगळ्या षड्विक्रिया दिसून येतात त्या ठिकाणी. परंतु परमात्मा कसा आहे, अक्रिय आहे, अविक्रिय आहे आणि म्हणून तो स्थाणू म्हणावयाचा. स्थाणू खुंटाला सुद्धा म्हणतात. खुंटा जो असतो त्याला म्हणतात स्थाणू. म्हणजेच वाळलेल्या लाकडाच्या दांडक्याला मुळे फुटत नाही किंवा फळंही लागत नाही. जो वाळलेला लाकडाचा दांडका असतो त्याला काही पानं, फुलं, फळे काही येत नाही किंवा मुळं फुटत नाही. तो जसाच्या तसाच अक्रिय, अविक्रिय असाच असतो. म्हणजे त्याच्यात कुठलंही परिवर्तन होत नाही म्हणून तो स्थाणू, खुंट म्हटलं आहे त्याला. परमात्म्याची ही जी अविक्रियता लक्षून शालग्राम आणि लिंग म्हणून पाषाण प्रतीकांना कल्पिलेलं आहे. पाषाण प्रतीकामध्ये तो आहे असं कल्पिलं आणि मग पूजिला जातो. पण परमात्मा कुठे आणि कुठे तो पाषाण, दोहोंचा काय पाड. परमात्मा निर्विकार, निर्गुण, निराकार पण सर्वव्यापक आहे. उपासक उपासनेसाठी मात्र त्या पाषाणांना सुद्धा त्याच्यामध्ये शालिग्राम किंवा लिंग बघून त्याची उपासना करतात, पूजन करतात. पण परमात्मा अव्यय, अव्यक्त आहे, जन्माला येतही नाही आणि पुन्हा अचंचल आहे, स्थिर आहे. म्हणूनही स्थावर स्थाणू असं दोन्ही शब्द एकत्र घेऊन त्याचा अर्थ केला की स्थितिशीलत्वा स्थावरः स्थितिशीलानि पृथिव्यादीनि तिष्ठन्ति अस्मिन् इति स्थाणुः. स्थावरच असो स्थाणुच, स्थावर स्थाणू म्हणजे दृढ आहे, स्थिर आहे असा. त्याच्यात कुठलीही हालचाल नाही आणि शिवाय तो सर्वव्यापी पण आहे. हालचाल नसून सुद्धा तो सर्वव्यापी आहे अशाही अर्थाने तो स्थिरही आहे. असे सगळे अर्थ घेऊन स्थावर स्थाणू हे परमात्म्याचं नाव सांगितलेलं आहे. श्लोक 59 428 नाम बघते आपण. प्रमाणम. ओम प्रमाणाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करतात, संविदात्मना प्रमाणम म्हणजे संवित स्वरूपात असल्याने प्रभूचं एक नाम प्रमाण असं सांगितलं आहे. सर्व धर्माचा अध्यक्ष तो भगवान नारायण आहे आणि म्हणूनच तो स्वतः सर्व प्रमाणांच्या मागचं तात्विक सत्यही आहे. वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणजे प्रमा, ते करून देणारं जे साधन त्याला प्रमाण म्हणतात. अशी प्रमाणे म्हणजेच प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादी होत. पण ही सर्व आत्मप्रत्यय पर्यवसायीच होत. सर्व प्रवाह जसे शेवटी समुद्रालाच मिळायचे तशी सर्व प्रमाणे शेवटी अध्यात्माच्या ठाईच पर्यवसित भावयाची. सर्वांचा म्हणजे सर्व ज्ञानांचा आणि क्रियांचा आधार कोण आहे तर आत्मा आहे. त्याला सोडून कुठलंच ज्ञान किंवा कर्म होऊ शकतच नाही. म्हणून एकमात्र प्रमाण तो सर्वांतर्यामी निजात्माच होय. आणि म्हणून माऊली हरिपाठात लिहितात की ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, हा सर्वाधार आत्माच ज्ञानदेवांना प्रमाण आहे. पाणिनीय शिक्षेमध्ये
वाक प्रवर्तन कसं होतं याचं विवरण करताना म्हटलं आहे की आत्मा बुद्ध्या समेत्यर्थान मनोयुक्ते विवक्षया मनः कायाग्निमाहंती सप्रेरयति मारुतम मारुतस्तूरसी चरन मंद्रम जनयति स्वरम. अर्थात जीवात्मा बुद्धीच्या द्वारा, बुद्ध्या म्हटलेलं आहे म्हणजे बुद्धीच्या द्वारा विषयापर्यंत पोचून त्यांच्याविषयी बोलायची इच्छा, मनोयुक्ते विवक्षया म्हटलेलं आहे म्हणजे त्यांच्याविषयी बोलायची इच्छा मनाच्या ठाई उत्पन्न करतो. हा जीवात्माच बुद्धीच्या द्वारे विषयापर्यंत पोचून त्याच्याविषयी बोलायची इच्छा मनाच्या ठाई उत्पन्न करतो. पुढे मन जे आहे ते मनः कायाग्निमाहंती म्हणजे मन पुढे कायाग्नी चेतवून तद्वारा वायूला प्रेरणा देते आणि मग सप्रेरयति मारुतम म्हटलंय, वायूला प्रेरणा देते आणि मारुतस्तूरसी चरण मंद्रं जनयति स्वरम आणि तद्वारा वैखरी प्रगटते. या सर्व प्रक्रियेमध्ये आत्मा स्वतंत्र आहे. इतर बुद्धी, मन, इंद्रिय, वाक सर्व पराधीन आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा करता जसा आत्मा आहे, कारण आत्म्याद्वारेच हे सगळं होतं, त्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रियेचा करता जसा आत्मा आहे तसा आणि त्याही आधी तो कोण आहे? ज्ञाता आहे. आणि म्हणूनच गीतेत म्हटलं आहे ज्ञानै ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करतेति त्रिविध कर्मसंग्रह. कर्मसंग्रह कसा होतो म्हणजेच कर्मचोदना म्हटल्या पुढे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता या त्रिपुटीने कर्मचोदना होते. कर्मचोदना म्हणजे कर्माला प्रेरणा देणारा असा हा आत्मा असतो आणि मग त्याद्वारे कर्मसंग्रह म्हणजे आधी कर्मचोदना आणि मग कर्मसंग्रह या दोहोंचाही आधार आहे तो आत्मा. आणि म्हणून तोच प्रमाण होय, तोच एक स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे. तो कोणावर अवलंबून नाही पण सर्व त्याच्यावर अवलंबून आहेत. अर्थात खरे प्रमाण कोण आहे तर तोच म्हटला पाहिजे. त्याच्या वाचून कोणतेही प्रमाण सिद्ध होत नाही. तोच परमात्मा एक प्रमेय आहे, तोच एक प्रमाण आहे. प्रमेय म्हणजे जो प्रमाणाचा विषय आहे अशा अर्थाने तोच प्रमेय आहे आणि तोच प्रमाणही आहे, कारण तो स्वतःच प्रमाण स्वरूप आहे, संवित स्वरूप आहे. ही संविदच विज्ञाता, विज्ञेय आणि विज्ञान आहे. संवित म्हणजे ज्याने यथार्थ रीतीने वस्तूचं ज्ञान होणे, त्या ज्ञानाला संवित असं म्हणतात. म्हणजे ही शक्ती आहे. संवित म्हणजे ती शक्ती ज्यामुळे स्वतःला जाणणे. ज्ञेयी ज्ञानम परिज्ञाता हे जे सगळं म्हटलं आहे म्हणजे स्वतःला जाणणं. ज्या शक्तीनेही स्वतःला जाणण्यासाठी प्रेरित जो करतो तो कोण तर तो आत्मा म्हणजे तेच आत्मतत्व होय आणि तोच कोण आहे? प्रमाण होय अशा अर्थाने. आणि म्हणूनच परमात्म्याचं एक नाम प्रमाण असं सांगितलेलं आहे. संमित स्वरूपात असल्याने प्रमाण हे त्याचं नाम आहे. सर्व प्राणीमात्रांच्या मागचं तो एक तात्विक सत्य आहे. श्लोक 59 429 नाम बघतो आपण. बीजमव्ययम ओम बीजमव्ययाय नमः अन्यथा भावव्यतिकरेण कारणमिति बीजमव्ययम स विशेषणमेकम नाम. अक्षय बीज तोच आहे ज्याचे वाचून विश्वाचे अस्तित्व असूच शकत नाही. अव्यय म्हटलं आहे, जे बीज आणि अव्यय असे दोन शब्द या नामामध्ये आले म्हणून बीजम आणि अव्ययम. बीज कसं आहे तर अव्यय म्हणजे खर्ची न होणारं अक्षय जे आहे ते अशा अर्थाने. म्हणून म्हटलं आहे की अक्षय बीज तो परमात्माच होय ज्याचे वाचून विश्वाचं अस्तित्व असूच शकत नाही. असं हे जगताचं मूल कारण असाही या संज्ञेचा अर्थ घेतलेला आहे आणि तोच सर्वांचं काय आहे? शाश्वत मूल आहे. म्हणून अव्ययम बीजम. अव्यक्त बीजापासून हा जो व्यक्त वृक्षाकार संभूत झालेला आहे परमात्मा हा या विश्वकदंबाचे अव्यय बीज आहे. यदृष्टम तत्नष्टम या न्यायाने हा शेवटी केव्हा तरी म्हणजे कल्पांती नाहीसा होणारच. हा जो विश्वसंसार आहे किंवा विश्वकदंब म्हटलं आहे त्याला नाव या ठिकाणी, जे अव्यय बीजापासून निर्माण झालेलं आहे म्हणजे परमात्म्यापासून जे विश्वकदंब निर्माण झालं आहे
ते कल्पांती नाहीसे होणारच, कारण यदृष्टम जे दिसतं ते नष्टम म्हणजे नष्ट होणारच असतं, हा न्यायच आहे. पण तेव्हाही हे जे अव्यक्त आहे परमात्म तत्व हे अव्यक्त आहे, ते मात्र कायमच राहील. आणि म्हणून परमात्म्याला अव्यय बीज असं म्हणावायचं. अव्यक्तानि भूतानि व्यक्त मध्यानि भारत. काही प्राणी मात्र जेव्हा अव्यक्त काही वेळा अव्यक्त असतात, मधल्या ह्याच्यात व्यक्त होतात आणि पुन्हा मृत्यूच्या रूपाने ते पुन्हा अव्यक्त होतात. परंतु परमात्मा मात्र कसा आहे, अव्यय आहे, अक्षर आहे. म्हणून अव्यक्तापासून निघून हे जे व्यक्त विश्व काय असतं, परत अव्यक्तामध्येच लीन होतं. मध्यंतरी काही काळ भासमान होतं, म्हणून व्यक्त मध्यानी म्हटलं आहे गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. काही काळ ते भासमान होत राहतं इतकंच. व्यक्त येतं आणि जातं, परंतु अव्यक्त ना येत ना जात, म्हणून ते कसं आहे, अव्यय आहे. तसेच हा विश्वकदंब त्याच्याचपासून आलेला, म्हणून त्याला बीज म्हणावायचे. एरवी तो ना बीज आहे ना फल आहे, तो केवल स्वरूप आहे. त्याच्याविषयी सगळी विधानं जी केली जातात ती असच्च्या अपेक्षेने असतात. तुलनेने तोच आहे म्हणावायचे. एरवी त्याला आहे तरी कसे म्हणणार, वृक्षाच्या अपेक्षेने त्याला बीज म्हणावायचे. तसे व्ययीच्या म्हणजे नाशवंताच्या अपेक्षेने त्याला अव्यय म्हणायचे. एरवी तो ना बीज आहे ना अव्यय आहे, तो निरपेक्ष केवल स्वरूप आहे. अव्यय बीज म्हणण्यामध्ये आणखी एक हेतू आहे. बीजाचा अंकुर होऊन तो वाढतो. जसं बीज वृक्षाचं बीज असेल तेव्हा त्या बीजाचा अंकुर होऊन तो वाढतो आणि ते बीज मग नाहीसं होतं. म्हणजे हे बीज जेव्हा व्यय पावते म्हणजे नष्ट होते, तेव्हा त्याच्या बदल्यामध्ये काय मिळतं, तर उद्बीज मिळतं. म्हणजे पुन्हा एखादा अंकुर फुटून वृक्ष तयार होतो, झाड तयार होतं आणि पुन्हा त्याला फळं फुलं बीज लागतात. आणि ह्या मुळातून जे येतं त्याला उद्बीज म्हणजे मातीतून जे वर येतं त्याला उद्बीज म्हटलेलं आहे. बीजाचा व्यय झाला नाही तर उद्बीजाचा आयही होणार नाही. जर बीज मातीत घुसून जेव्हा अंकुरतं तेव्हा ते नष्ट होतं असं म्हटलं जातं. म्हणजे बीजाचा व्यय झाला नाही तर मग उद्बीजचा आय होणार नाही, म्हणजे उद्बीज वर येणार नाही अशा अर्थाने. परंतु परमात्मा हा तसा आहे, तो एकाच वेळी अव्यक्तही आहे आणि व्यक्तही आहे. तो नष्टही होत नाही पण तो विश्वरूपाने दिसतो अशा अर्थाने. म्हणजे तो अव्यय आहे पुन्हा व्यक्त पण आहे. हे जे त्याचं आहे हे अविकृत असल्याने तो कसा आहे, जसाच्या तसा राहतो. ज्ञानदेव महाराज म्हणतात, तो एकवट एकला रचला ना वेचला आधी अंती संचला. वृक्ष बीजरूपकात आणखी एक भाव भरला आहे. म्हणजे या वृक्षाच्या बीजाचं जे रूपक सांगितलं त्यात आणखी एक भाव भरला आहे की कणीस हाती आल्यानंतर धांडा कापूनच फेकायचा असतो. संग्रह असतो कशाचा, तर संग्रह असतो बीजाचा. त्याप्रमाणे या विश्वकदंबाचे बीज जे परमात्म तत्व तेच घ्यावयाचे आणि हा सारा पसारा जो आहे तो फेकून द्यायचा. शेतकरी जसा बीज संग्रह करून सारा पसारा म्हणजे धांडा वगैरे त्याचे असलेले सोलपटं वाळून गेल्यानंतर ते तण निघतं ते सगळं सारा पसारा फेकतो, त्याची विल्हेवाट लावतो. तत्त्वज्ञही तसाच उदीम करतो. तो ब्रह्मबीज घेऊन विश्वाचं जे भूस आहे ते उपटून टाकतो. आणि म्हणून कसा आहे परमात्मा हा अव्यय बीज म्हणावायचा. जे ज्ञानी असतात, जे योगी असतात, जे ब्रह्मवेत्ते असतात तेच या अव्यय बीजाला जाणू शकतात. परमात्मा कसं आहे, बीजम अव्ययम म्हणजे अव्यय असणारं जे बीज आहे ते त्या अव्यय बीजापासूनच हा विश्वकदंब जो आहे हा विश्वकदंब आकार घेतो, साकार रूपात तो येतो. म्हणून अव्यक्त बीजापासून हा व्यक्त वृक्षाकार संभूत झाला आहे परमात्म्याला. म्हणूनच बीजम अव्ययम असं हे जे नाव दिलं आहे ते यथार्थ आहे. कारण ते जर नसतं, हे अक्षय बीज नसतं तर विश्वाचं अस्तित्वच नसतं अशा अर्थाने.
श्लोक 59. 430 नाम बघतो आपण. अर्थः. ओम अर्थाय नमः. सुखरूपत्वात् सर्वैरर्थ्यत इति अर्थः. म्हणजेच सुखस्वरूप असल्याने सगळ्यांकडून तो प्रार्थिला जातो, त्याची प्रार्थना केली जाते, म्हणून त्याचं एक नाम अर्थः असं म्हणलं आहे. श्री विष्णूंची सर्वजण इच्छा करतात, सर्वांकडून तो पूजला जातो, ज्याचं आव्हान केलं जातं, कारण त्याचं स्वरूप कसे आनंदमय आहे. अगदी लौकिक सुखाच्या मागे धावणारा मनुष्यही त्याच्याकडे जात असतो, कारण शेवटी त्याला आनंदाचीच इच्छा असते. म्हणून इच्छा हाही अर्थ याचा अर्थ आहे. आणि म्हणून सर्वांचा जो अर्थ आहे म्हणजे इच्छाही तोच आहे, आनंदाची सुखाची इच्छा ज्याच्याकडे करावी असा तो अर्थही तोच आहे, आणि शिवाय सुखस्वरूपही तोच आहे, म्हणूनही त्याची प्रार्थना केली जाते. अशा अर्थाने सर्वांचा जो अर्थ तो कोण, तर तोच परमात्मा श्री महाविष्णू होय. अर्थ शब्दाचा शाब्दिक अनुवाद संदर्भानुसार केला जातो. अर्थ, भाव, लक्ष, उद्देश किंवा सार इत्यादी पर्यायवाची त्याचे अर्थ आहेत, आणि मग त्या त्या संदर्भानुसार आपण तो वापरतो किंवा वापरला जातो. यात काही अर्थ नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा भाव येतो एक प्रकारचा, मग त्यासाठी काम केलं जातं. किंवा उद्देश जर अर्थ घेतला तर तेच त्याचं लक्ष आहे, तोच त्याचा उद्देश आहे, ध्येय आहे, म्हणूनही अर्थ घेतला जातो. अर्थ तेच त्याचा अर्थ आहे. म्हणजेच पुन्हा सार याही अर्थाने तो आहे. प्रयोजन ज्याला मतलब असं म्हणता येईल, त्याही ठिकाणी एखादी व्यक्ती कोणत्याही अर्थानं इथे आली आहे म्हणजे काय बस त्याचं प्रयोजन असेल, म्हणजे काय अर्थ असेल त्याच्या मागचा असं आपण म्हणतो. किंवा काम, इष्ट म्हणजे इच्छा असं असा अर्थ घेतला तर इथे बसल्याने तुमचं काही काम होणार नाही, तुमच्या काही इच्छा पूर्ण होणार नाही, काय बसण्यात अर्थ आहे इथे असं म्हणतो ना आपण. म्हणजेच हेतू, उद्देश या अर्थाने सुद्धा तो वापरला जातो. किंवा विद्या हेतूसाठी सुद्धा अर्थशब्द वापरला जातो. विद्यार्थी विद्या ग्रहण करण्याचा अर्थ हेतू असणारा, प्रयोजन असणारा किंवा त्यापासून त्याला काही ध्येय मिळेल अशा अर्थाने विद्यार्थी शब्द आपण वापरतो. अर्थ म्हणजे याचना, प्रार्थना हाही अर्थ आहे. म्हणजे भगवंताकडे काही मिळवायचं असेल आपल्याला तर आपण प्रार्थना करतो. उपसर्ग फक्त तिथे लागतो. उपसर्ग म्हणजेच काय, चांगल्या प्रकारे याचना करणे, पूजा करणे अशा अर्थाने. किंवा चांगलं काही मागायचं असेल तरीसुद्धा प्रार्थना हा अर्थ आपण वापरतो. आणि अर्थ असं घेतला जातो. किंवा सम आणि अर्थ, समसुद्धा काही ठिकाणी हे वापरला जातो म्हणजे उपसर्ग म्हणून. उपसर्ग लागला याच अर्थ शब्दाला तर अनर्थ असं होतो. किंवा निरर्थक, लागला असेल उपसर्ग तर याही अर्थाने सगळं निरर्थक आहे असं आपण म्हणतोच. अर्थाचा अर्थ संपत्ती, धन याही अर्थाने आपल्याला माहीत आहेच. असे अनेक अर्थ या शब्दाचे आहेत. अर्थ म्हणजे पदार्थ, द्रव्य. या विश्वामध्ये, या अनंतपार आणि वैचित्र्यपूर्ण विश्वामध्ये तुम्हाला फक्त एकच पदार्थ दिसेल, आणि तो म्हणजे ब्रह्म, आणि तो म्हणजे आत्मा. बाकी सारी त्याची नामं आहेत, रूपं आहेत, म्हणजे निव्वळ पर्याय आहेत. बाकी सद्वस्तू जी एक आहे तोच पदार्थ होय. जसं कुंभाराच्या आव्यामध्ये गाडगी, मडकी, हाणकी अनेक असतात, पण तिथे पदार्थ म्हणाल तर एकच असतो. कोणता, तर माती. मातीपासून हे सगळं बनवलं जातं, पण मूळ पदार्थ कोणता, तर माती. कुंभाराचं विश्व कसं आहे, मृण्मय असतं. तसं हे परमेश्वराचं विश्व कसं आहे, चिन्मय आहे. चित वस्तू, वेगळे विश्व दुसरं काही नाहीच. ती चिद्वस्तूच तेवढा अर्थ असून बाकी सगळं काही अनर्थ होय. अर्थ म्हणजे अर्थनीय, प्रार्थनीय वस्तू. प्रार्थनीय म्हणजे प्रार्थना करण्यायोग्य कोण आहे, तर तोच होय. अनीय प्रत्यय जर लागला असेल तर असं करण्यायोग्य असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. किंवा तव्य प्रत्यय लागला असेल, य प्रत्यय लागला असेल तर ते करण्यायोग्य असा अर्थ करतो. जसं पेय, पानीय आणि पातव्य म्हणजे पिण्यायोग्य असं पाणी असेल तर तेव्हा अशा प्रकारचे प्रत्यय लावून करतात. तसं हे प्रार्थनीय, अर्थनीय कोण, तर ती सद्वस्तूच होय. अर्थनीय म्हणजे अभिलषणीय हाही अर्थ आहे.
अभिलषणीय म्हणजेच काय, इच्छा पूर्ण करणाराही कोण आहे, परमात्माच आहे. म्हणजेच त्याची सतत इच्छा केली असता स्वतःकडे खेचणाराही तोच आहे. म्हणजे परमात्म्याची सत्ता, प्रेमास्पदता किंवा बहुमूल्यता ह्या तीनही पर्याय अर्थ या अर्थाने आहे. आणि म्हणजेच द्रव्य जर अर्थ घेतला तरी तोच आहे, म्हणजे त्याची सत्ता आहे. परमात्म्याच्या ठाई हे सगळं उघडच आहे. पुन्हा प्रेमास्पदताही त्याच्याच ठाई आहे आणि बहुमूल्यतासुद्धा परमेश्वराच्याच ठाई आहे. असे तीनही पर्याय त्याच्या ठाई आहे परमात्म्याच्या. हे सगळं उघड आहे. ही जी अर्थगहनता आहे ही कुठे आहे, फक्त परमात्म्याच्याच ठाई आहे. परमात्मा कोणत्याही अर्थाने घ्या तो अर्थच आहे. अर्थनीय आहे, प्रार्थनीय आहे, परम अर्थ आहे, तो पुमर्थ आहे, तो सर्वार्थ आहे आणि तो स्वार्थही आहे. श्लोक 59, 431 नाम बघतोय आपण. अनर्थः. ओम अनर्थाय नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की आप्तकामत्वात् अस्येति अनर्थः. म्हणजेच आप्तकाम म्हणजे पूर्ण काम असल्यामुळे, परमात्मा हा पूर्ण काम असल्याने म्हणजेच त्याला कसलीही इच्छा नाही म्हणून त्याला अनर्थ असं म्हटलं आहे. अन उपसर्ग लागला आहे अर्थ या शब्दाला आणि मग दोन्ही मिळून अनर्थ शब्द तयार झाला आहे. अनचा अर्थ नाही, नकारार्थी अशा अर्थाने. आपण अनर्थाचा अर्थ व्यवहारामध्ये घेत असताना वेगळा घेत असतो बरेचदा. अनर्थ झाला एखाद्या गोष्टीचा वगैरे अशा अर्थाने. पण इथे जो अर्थ घेतला आहे तो इच्छा या अर्थाने घेतला आहे आणि अन लागला आहे म्हणजे नकार, म्हणजे इच्छा नसलेला अशा अर्थाने. परमात्मा हा परमार्थतः अर्थ आहे, पण लौकिक अर्थाने तो कसा आहे, अनर्थच आहे. परमात्म्याची भक्ती केल्याने, त्याला प्रसन्न करून घेतल्याने काय त्याला पैसा मिळणार आहे? नामदेव महाराज म्हणतात की वैष्णवा घरी टाळ, सदा झणझणती टाळ, कण्या भाकरीचे खाणे, गाठी रामनाम नाणे, बैसा वयासी कांबळा, द्वारी तुळशी रंगमाळा. अशी भक्तांची अवस्था असते. म्हणजेच परमात्म्याची भक्ती केल्याने तो काही अर्थ देईल, द्रव्य देईल किंवा काही देईल आपल्याला असा मुळीच नाही, असं नामदेव महाराज म्हणतात. पण बाकी मिळणारं जे सुख आहे ते मात्र अलौकिक असंच आहे, अवर्णनीय असंच सुख राहणार आहे भक्तांसाठी. पण एरवी तो कसा आहे, या अनर्थ म्हणजेच द्रव्य न मिळणारा किंवा कुठलीही इच्छा केली तरी तो त्या ठिकाणी भक्ताला तशी साध्या संसारामधली इच्छा देईलच असंही नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात, ते आपला अनुभव सांगतात की देवाचे ते खूण आला ज्याच्या घरा, देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, त्याच्यापडे चरा संसारासी. कारण तुकाराम महाराजांची सावकारी गेली, धंदा बसला, घरातील चीज वस्तू गेली, बायको मेली, पोरं मेली, स्वर्ग मिळणे तर दूर, हा लोकही पारखा झाला. अनेक संकट त्यांच्यावर येत गेली. घरी सदा धन, खाण्यापिण्याची ददात. म्हणजेच काय की दारिद्र्य ही त्यांची मिरास आहे. कोणाची? जे भक्त आहेत त्यांची मिरास आहे दारिद्र्य, असं त्यांनी म्हटलेलं आहे. दारिद्र्य हे त्यांचं जणू नित्य विशेषण आहे. जसं श्रीयुक्त हे नारायणाचं विशेषण आहे. तो नित्य कसा आहे नारायण? श्रीयुक्तच असावयाचा. श्री म्हणजे लक्ष्मी या अर्थाने, पण नारायण म्हणजेच काय आपण म्हणतो लक्ष्मी नारायणच. तसा त्यांचा भक्त जो आहे तो मात्र ददात नारायण म्हणजेच दरिद्री नारायण म्हटला जातो. सगळ्या अर्थांचा तिथे अभाव असायचा. सगळे जे अर्थ आहेत त्याचा त्यांच्या ठिकाणी म्हणजे त्या भक्ताच्या ठिकाणी अभाव असावयाचा. देह, गेह, धन, जन, मान सगळे त्याला सोडून जाणार. उरणार त्याच्याजवळ काय? एक फक्त निजात्मा, आणि तोच कोण आहे? परमात्मा होय. अशा या परमात्म्याला अनर्थ नाही तर काय म्हणायचे? ह्याच्या नादी लागला तो इहलोक किंवा परलोक दोहों नाही मुकला. त्याची पुत्रैषणा, वित्तेषणा, लोकेषणा संपली. अशा भक्तांची जी पुत्रैषणा असते म्हणजे पुत्राबद्दलची इच्छा, पुत्रैषणा म्हणजे वित्त म्हणजे पैशाची, म्हणून वित्तेषणा, लोकेषणा म्हणजे मान पान कीर्ती प्रसिद्धी मिळेल असंही नसतं बरेचदा. अशा या अनन्य भक्तांसाठी त्याला भिक्षाचार्य आणि ब्रह्मचर्य म्हणजे वनवासच रुचायचा. आणि अशांचे
पारमार्थिक सूत्र काय, तर अर्थम अनर्थम भावय नित्यम. म्हणजेच अर्थ कसं आहे, अर्थ म्हणजेच धन द्रव्य, या अर्थाने हे कसं आहे, नित्य दुःखाचं मूळ कारण आहे. अनर्थ म्हणजे इथे दुःखाचं मूळ कारण आहे अशा अर्थाने घेतलं आहे. उलट लोकायतिकांचे सूत्र कसं असतं, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगावं, अगदी वेळ पडली तर ऋण काढून तूप प्यावं, पण आनंदात सुखात एकदम ऐशारामात जगावं. कारण भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हा राख होणारा जो देह आहे हा पुन्हा येईलच असं नाही, एकदा गेला की गेला. पुनरागमनम कुतः, याचं आगमन पुन्हा कसं. म्हणून आज जीवन मिळालं आहे ते अत्यंत आनंदात सुखात ऐशारामात घालवा, ही जी पाश्चात्य लोकांची पद्धती आहे. तसंच काही लोक इकडचे माता चार्वाक जे आहेत त्या पद्धतीचे जे लोक आहेत चार्वाक आणि त्यांचे अनुयायी सगळे ते या पद्धतीने मानतात की यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा कृतम पिबेत. अशा प्रकारे परमात्मा हा पारमार्थिकांच्या दृष्टीने अर्थ तर लोकायतिकांच्या दृष्टीने अनर्थ आहे. म्हणूनच गीता, उपनिषद, आरण्य ग्रंथ का भरल्या घरात बसून वाचायचे, ते तर आरण्यात जाऊनच वाचलं पाहिजे. परमात्मा पारमार्थिकांच्या दृष्टीने अर्थ का म्हटलाय, कारण तो परमात्मा ते पद ते मिळवण्याची इच्छा ही या पारमार्थिकांना असते. पण जे लोकायतिक असतात ते म्हणतात की परमात्म्याची भगवंताची पूजा करून का आपल्याला पैसा मिळणार आहे, मग कशाही मार्गाने पैसा मिळवा, म्हणजे परमात्मा अनर्थ आहे या अर्थाने त्यांनी घेतलेलं आहे. अंधार आणि उजेड एकत्र कसं नांदणार. भक्तीच्या उजेडामध्ये ज्याच्याकडे भक्ती आहे म्हणजे त्याच भक्तीच्या उजेडात धन जन मान देह गेह हा अंधार राहूच शकत नाही असं म्हटलेलं आहे. तिथे बसावयासी कांबळा आणि कण्या भाकरीचे खाणेच असायचे. धनजन मान देह गेह हा अंधार म्हणजेच काय, म्हणजेच हा अंधारच म्हटलाय त्यांनी की हे सगळं त्यांना मिळत नसतं जे भक्ती करतात त्यांना, म्हणून तिथे अंधार राहू शकत नाही अशा अर्थाने म्हटलेलं आहे. हा सगळा अंधारच आहे त्या अर्थाने. त्यांना मात्र बसायला कांबळा आणि कण्या भाकरीचे खाणेच असायचे, जो स्वतःच अर्थरूप आहे. म्हणून ज्याला दुसरं काही अर्थ म्हणजे अर्थनीय नाही तो इथे अनर्थ म्हटला आहे. परमात्मा कसा आहे, अर्थरूप आहे, म्हणून त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये इच्छा नाही, अर्थ नाही म्हणजे इच्छा नाही, किंवा तो अर्थनीय नाही, काही मागण्यायोग्य असाही तो स्वतः नाही, म्हणून त्याला इथे अनर्थ म्हटलेला आहे. परमात्मा सुखस्वरूप असल्याने सगळ्या भक्तांकडून तो मग प्रार्थीला जातो, पूजिला जातो. भक्त मात्र त्याची पूजा केल्याशिवाय राहत नाही, त्याची प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही, कारण तोच त्यांच्या जीवनाचं ध्येयाचा अर्थ आहे भक्तांच्या. म्हणून भक्त त्याचीच प्रार्थना करतात, अनर्थ समजूनही त्याची प्रार्थनाच करतात. प्रयोजन आहे, हेतू आहे, उद्देश आहे, लक्ष्य आहे, ही परमात्म्याचे नाम म्हणून अनर्थ बघितला आपण. पारमार्थिकदृष्ट्या तो अर्थ तर आहेच आणि लौकिक अर्थाने तो अनर्थ होय असं म्हटलं आहे. परंतु भक्तीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो अर्थच होय. भक्ती करणाऱ्याच्या घरी अर्थ म्हणजे द्रव्याचा जरी अभाव असला तरी बाकी सगळं परमात्मा, सुखस्वरूप परमात्मा हा त्या ठिकाणी नेहमी वास करतो, त्याच्या हृदयात वास करतो, म्हणूनही अर्थ आहे. अर्थ म्हणजे अर्थ नाही, या अर्थाने वेगळा अर्थ भक्तांच्यासाठी आहे. त्या सामान्यांसाठी मात्र परमात्मा अनर्थ होय. तो काय आपल्याला पैसा वगैरे देणार आहे का, आपल्याला आपलंच मिळवायचं आहे या अर्थाने त्यांचा जो अहंकार असतो तो या लौकिक सामान्य लोकांच्या दृष्टीने. बाकी परमात्मा मात्र अनर्थ होय, म्हणजेच त्याला काही मागण्याची इच्छा करू नये, तो स्वतःही पूर्ण काम आहे आणि भक्तांनी सुद्धा नेहमी निष्काम असलं पाहिजे, हाही त्यातनं अर्थ घ्यायचा आहे. अनर्थ म्हणजेच आदिशंकराचार्यांनी जो भाष्य केलं आहे की भगवंत कसा आहे, तो स्वतःच पूर्ण काम आहे, त्याला कुठलीही इच्छा नाही, म्हणून त्याचं एक नाम अनर्थ घेतलं आहे. आणि मागचं जे नाम आपण बघितलं अर्थ, दोन्ही नामं बरोबर आलेली आहेत, अर्थ आणि अनर्थ. तर भगवंत स्वतः सुखस्वरूप आहे,
सगळ्यांकडून तो प्रार्थिला जातो. अर्थ म्हणजे प्रार्थना, इच्छा या अर्थाने पण प्रार्थना केली जाते त्याची, म्हणूनही तो अर्थ. म्हणून परमात्मा अर्थही आहे आणि अनर्थही आहे. श्लोक 59. 432 नाम बघतो आपण. महाकोशः. ओम महाकोशाय नमः. महान्तः कोशा अन्नमयादयः आच्छादकास्येति महाकोशः. म्हणजेच आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की अन्नमय आदी पंचकोश, महान कोश म्हणून भगवंताला आपल्यातील आत्मतत्वाला झाकणारे आहे. हे जे अन्नमय पंचकोश आहेत, अन्नमय आदी पंचकोश आहेत, हे आपल्यातील आत्मतत्वाला झाकणारे आहेत आणि म्हणून त्याला महाकोश असं म्हटलंय. म्हणजेच आपल्यामधील आत्मतत्व हे पंचकोशामध्ये कार्य करतं. तसेच भगवान विष्णू हे श्री नारायण स्वतः जगदीश्वर असल्याने तो त्या विश्वव्यापी कोशाने आवृत्त झालेला आहे आणि म्हणूनच परमेश्वराला महाकोश म्हटलेलं आहे. पिंडाच्या दृष्टीने बघितलं, व्यक्तीच्या दृष्टीने बघितलं तर जे आत्मतत्व आपल्यामधलं आहे ते अन्नमय आदी पंचकोशाने झाकलेलं आहे आणि परमेश्वर कसं आहे, या विश्वव्यापी कोशाने आवृत्त झालेला, म्हणून परमेश्वराला महाकोश म्हटलाय. कोश एक महान बळ आहे. राज्य काय, कुटुंब काय, कोशाची उपेक्षा केल्याने नीट चालणार नाही. जसं मंत्र, कोश, दुर्ग, सेना, प्रजा आणि हेर हे राज्याचे काय आहेत, षडंग बल होय. सुगुप्त मंत्र, मंत्र म्हणजे मसलत, विचार विनिमय, बुद्धिमान आणि एकनिष्ठ मंत्रिमंडळावर अवलंबून असतं, म्हणून राज्याच्यासाठी मंत्र आवश्यक आहे. षडंगामध्ये दुसरं सांगितलंय कोश, जे राज्याचे षडंग बल सांगितले त्यात दुसरं सांगितलंय कोश. कोश म्हणजे राज्याचा खजिना. तो राज्यातील कृषी, उद्योग, धंदे आणि व्यापार यांच्यावर अवलंबून असतो. हे जर चांगलं असेल तर राज्याचा कोश भरणार, खजिना भरणार. तिसरं सांगितले दुर्ग म्हणजे किल्ले. हे परचक्राच्या वेळी आश्रयाचे स्थान होय. म्हणजे सेना, ज्याला फौज म्हणू आपण, ती परचक्रापासून बचाव करते. नंतर म्हटले प्रजा, म्हणजे संतुष्ट आणि स्वाभिमानी एकात्म लोक असायला पाहिजे. राज्यामध्ये नेहमी संतुष्ट असायला पाहिजे, शिवाय स्वाभिमानीही असले पाहिजे, शिवाय एकत्र राहणारे, एकात्मतेने राहणारे, संघटनेने राहणारेही असले पाहिजे प्रजा. आणि नंतरचं म्हटलंय हेर. हेर म्हणजे गुप्त हेर ज्याला म्हणतात ते, की आपला भेद दुसऱ्या राष्ट्राला कळू देत नाहीत, पण कुठे धोका आहे, कुठे नाराजगी आहे, कुठे काय हवंय ते मात्र राजाला चुपचाप कळवित असतात. हे हेर गुप्त रीतीने इकडे तिकडे फिरतात. आपलं गुप्त गोष्टी तर बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत, पण बाकी कुठे काय चाललंय हे मात्र राजापर्यंत पोचवायचं. अशी ही मंत्र, कोश, दुर्ग, सेना, प्रजा आणि हेर असे जे षडंग बल आहे हे राज्याची भक्कम असतात. त्या राज्याच्या ठिकाणीच तेच राज्य टिकतं. ज्या राज्याची ही भक्कम असतात षडंग बल तेच राज्य टिकतं. अन्यथा अशी बाकी राज्य नष्ट होतात किंवा दुसऱ्याच्या परतंत्रात जातात. बुद्धिपूर्वक मानव शक्तीचा सम्यक उपयोग सर्व संपत्तीचं जसं मूळ आहे, तसं परमात्मा सुद्धा सर्वांचं मूळ आहे. जी मानव शक्ती आहे तिचा सम्यक उपयोग करण्यासाठी संपत्ती हवी असते आणि म्हणूनच सगळ्या प्रकारची संपत्ती, मग ती पैशाची असो, धनाची, मनाची असो, शारीरिक असो, सगळ्या प्रकारची संपत्तीचं बळ हे सम्यक उपयोग करण्यासाठी संपत्ती लागते, तेच त्याचं मूळ आहे. तसं परमात्मा सर्वांचं मूळ आहे. अंतर्यामी आत्मा बनून तोच आपल्याला प्रेरित करतो. त्याच्याच कृपेने, त्याच्याच सत्तेने सर्व संपत्ती लाभते आपल्याला. म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपत्ती भगवंत कृपेमुळेच आपल्याला लाभते, कारण तोच आपल्याला देतो, कारण तो महाकोश होय. आणि म्हणून तर सकाळी उठल्याबरोबर करदर्शन करण्याची प्रथा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम. त्याचा हाच आशय आहे. परमात्मा हाच आहे गोविंद होय. गो म्हणजे बुद्धी, गो म्हणजे वाणी, गो म्हणजे देहेंद्रिय, अर्थात सर्व संपत्तीच्या स्रोतांचा
सर्व संपत्तीच्या स्रोतांचा तोच स्वामी होय, तोच कोश होय आणि म्हणूनच त्याला महाकोश असं म्हटलंय, महांतः कोशः. आणि पुन्हा आत्मतत्व कसं आहे तर अन्नमय आदी पंचकोशांनी झाकलेला आहे, तर परमात्मा हा विश्वव्यापी कोशांनी आवृत्त झालेला आहे. दोन्ही अर्थाने हा जगदीश्वर, हा श्री महाभगवान विष्णू नारायण याला महाकोश म्हटलेलं आहे. म्हणजे ते एक महान बळ आहे आणि ते आपल्याला सतत देत असतं. मग ते शारीरिक असो, मानसिक असो की बौद्धिक संपत्ती, आत्मतत्व रूपाने पण आणि पुन्हा विश्वात पण तोही सगळं त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे, कारण तो स्वतःच एक महाकोश होय. श्लोक 59. 433 नाम बघतो आपण. महाभोगः. ओम महाभोगाय नमः. महान भोगः सुखरूपोऽस्येति महाभोगः. भगवान परमसुखरूप आहे, आनंदरूप आहे. भक्तांना सगळ्या सुखाची प्राप्ती त्याच्याकडून होत असते आणि जे परमधाम आहे, परमपद आहे तेही त्याच्याचकडून मिळतं. म्हणजे हाही एक प्रकारचा भोगच आहे, सुखाची प्राप्तीच आहे. आणि म्हणून भगवंत कसे आहेत, परमसुख, श्रेष्ठ सुख म्हटलेलं आहे. भक्त अनन्यतेने त्याला शरण असतात आणि त्यांचे करता हा सर्वोच्च सुख देणारा आहे. म्हणून महाविष्णूंना महाभोग असे नाव सुचवलेले आहे. पराधीन जो असतो तो अल्पभोगच म्हणायचा, पण भोगाचं साधन ज्याच्या स्वाधीन आहे तो महाभोग म्हणायचा. म्हणजे ज्याच्या अधीन भोगाची सामग्री नाही तो कोण, तर तो पराधीन पुरुष. मग तो महाभोग असू शकतच नाही. जसं कितीही मोठा पगारदार असला तरीही तो अल्पभोग, कारण त्याचं भोग साधन कोणाच्या हाती आहे, तर मालकाच्या हाती असणार. किंवा जसं विहिरीला जिवंत झरे नाहीत, ती कितीही मोठी विहीर असली तरी आणि तिच्यात कितीही पाणी असले तरी तिला अल्पच म्हणावे लागेल, कारण तिचा जलाचा साठा अक्षय नव्हे. तो जलाचा महाकोश म्हणता येणार नाही. जो परभृत नाही पण स्वतः संपत्तीचा अजस्र स्रोत आहे तोच महाकोश म्हणता येईल आणि मग तोच महाभोगही होय. पण ज्याच्याजवळ अक्षय साठा नाही त्याला महाकोशही म्हणता येणार नाही, कारण तो दुसऱ्यावर अवलंबून आहे, पुन्हा परभृत आहे. आपण ज्याच्याजवळ महाकोश आहे, अक्षय साठा आहे आणि अजस्र असा सगळा संपत्तीचा स्रोत आहे, म्हणूनही त्याला महाकोश आणि तोच मग देतोही, म्हणूनही तो महाभोग आहे. जो समुद्राप्रमाणे सगळीकडचं पाणी गोळा करतो तो नव्हे, तर जो आपल्या अनावर जलोद्रेकांनी दिगंत परितृप्त करून गंगासागर आणि सिंधुसागर निर्माण करतो तोच महाकोश आणि तोच महाभोग. अदाता सागर हा कृपण होय. अदाता का म्हटलंय सागराला, कारण सागराची देण्याची वृत्ती नाही, साठवण्याची वृत्ती आहे. शांत राहण्याची, मर्यादेच्या बाहेर जाण्याची वृत्ती नाही आहे त्याची, परंतु सतत मर्यादेत तो राहतो पण देत नाही कोणाला. कारण त्याचं पाणी कसं असतं, खारट असतं, कोणी त्याचं पाणीसुद्धा पिऊ शकत नाही. साठासुद्धा तो साठवत असतो, साठा मिळतो त्याच्याकडे रत्नांचा, पण तो काढावा लागतो, स्वतःहून तो देत नाही, म्हणजेच तो कृपण होय. पण दाता झरा जो असतो तो कसा आहे, महाकोश म्हणायचा, कारण झरा हा सतत वाहत असतो, देत असतो, म्हणून त्याला दाता म्हटलंय. पुन्हा महाकोश आहे म्हणून तो वाहत असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्यात साठा येतो आणि तो देत राहणार. म्हणून तहानलेल्याला सुद्धा तो तृप्त करतो, म्हणजे सगळ्यांची पिपासा हा झरा शांत करतो, तृप्त करतो. त्याचप्रमाणे हा महाभाग असतो. ज्याच्या अधीन भोगाची सामुग्री नाही तो अल्पभोग म्हणावायचा, कारण भोगाची सामुग्री ज्याच्याजवळ नाही तो अल्पभोग. ज्याच्या भोगाचं साधन स्वाधीन नाही आहे तोच महाभोग होय. म्हणजेच परमात्म्याच्या स्वाधीन सर्व काही तोच महाकोश, परमात्म्याच्या ठाई सगळं काही आहे म्हणून त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून तो महाकोशही होय. आणि देणारा, तृप्त करणारा तो महाभोगही कोण आहे, परमात्माच आहे. कारण तो आत्मनी एव आत्मसंतुष्ट असा आहे, स्वतःच स्वतःमध्ये तृप्त होय. तो आप्त काम आहे, म्हणजे त्याला कुठलीही इच्छा नाही, पूर्ण काम आहे तो, म्हणूनही तो महाभोग. जो आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट असतो
त्याला कोणतंच कर्तव्य उरत नाही. तो इतरांच्या सुखाचा मात्र विचार करतो, कारण तो मात्र स्वतःमध्ये संतुष्ट असतो, तुष्ट असतो. दुसऱ्यांना देण्यासाठी सतत तो विचार करत असतो. सर्वभूत हिते रतः जो करतो तो महाभोग होय. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगत असताना 18व्या अध्यायात भगवंत म्हणतात की अशा लोकांना विश्वामध्ये कर्म करण्याने काही प्रयोजन असत नाही किंवा काही मिळवायचं नसतं. ते कर्म न करण्यानेही काही प्रयोजन नसतं, म्हणजे कर्म करण्यानेही त्यांच्यासाठी काही प्रयोजन नसतं किंवा त्यांनी कर्म केलं नाही तरीही काही प्रयोजन असत नाही. सर्व प्राणी मात्रात जरा देखील त्यांच्यामध्ये स्वार्थाचा संबंध नसतो. कोणाशी त्यांचा स्वार्थाचा संबंध नसतो की हा माझा, हा परका, अशा अर्थाने. त्यामुळे आपोआपच काय होतं, द्वेष मत्सर त्यांच्यात राहत नाही. असा हा आप्तकाम जो असतो तो कर्मयोगी सांगितलेला आहे. तसाच परमात्माही, परमात्मासुद्धा कुठलीही कर्माची इच्छा नसणारा किंवा कुठलं काही प्रयोजन म्हणून तो कर्म करायला येतोय, हे सगळं विश्वाचं कर्म किंवा त्या दृष्टीने जी प्रेरणा देणार आहे विश्वाला, हे सगळं जे करणार आहे त्याच्याच प्रेरणेने सगळं होत आहे, तरीही त्याला कुठेही कसलीही इच्छा नाही. म्हणजेच परमात्मा आप्तकाम होय आणि आप्तकाम आहे आणि म्हणूनच त्याच्याजवळ महाकोशही आहे. हा सगळा साठा त्याच्याच जवळ आहे आणि मग तोच महाभोगही आहे. तोच सगळ्यांना त्यातून देत असतो, वाटत असतो, सगळ्यांना आनंद देत असतो. म्हणून आनंद स्वरूपही तोच आहे. आनंद स्वरूप तो पराधीन नाही, त्याच्या स्वाधीन सर्व काही आहे. असा तो सर्व विश्वाचा स्वामी आपल्या भक्तांनाही तृप्ततेचा निस्सीम आनंद देणारा असतो. महाकोश, महाभोग ही लागूनची नावं आली आहेत. 332, 333 ही या अर्थाने म्हटलंय ते योग्यच होईल. श्लोक 59. 434 नाम आपण बघतोय. महाधनः. ओम महाधनाय नमः. महद्भोग साधन लक्षणम धनमस्येति महाधनः. पूर्णानंदाच्या सर्वश्रेष्ठ धनाने जो परिपूर्ण आहे असा शरणागत भक्तांना कृपास्वरूपाने प्राप्त होणारे धन कोणते, सर्वश्रेष्ठ धन कोणते, तर तोच आहे. हा देणाराही आहे. कृपा प्रसादासारखे महान धन दुसरं काहीही नाही. परमेश्वराचा एकदा कृपा प्रसाद मिळाला की जणू काही सगळं काही मिळालं आहे. सर्व श्रेष्ठ धन तोच आहे असं वाटायला लागतं. म्हणजेच भगवान नारायण किंवा श्री महाविष्णू महाधन आहे असं म्हटलेलं आहे. ज्याच्या योगे आपलं ऐहिक जीवन चालतं त्या द्रव्याला आपण धन म्हणतो. धन आणि धनाची आशा माणसाला जगवीत असते, कारण धनानेच ऐहिक जीवनातील सर्व सुखे माणसाला मिळवता येतात अशी त्याची श्रद्धा असते सामान्यांची. श्रीमद शंकराचार्यांनी कितीही सांगितलं की अर्थम अनर्थम भावय नित्यम. धन दुःखाचं मूळ कारण आहे. नास्ति ततः सुखलेशः सत्यम. हे सत्य जाणून घ्या की धनाने थोडंही सुख प्राप्त होऊ शकत नाही. न अस्ति ततः सुखलेशः. पुत्रादपि धनभाजां भीतिः. धनवान व्यक्तीला कधीकधी आपल्या पुत्राकडून सुद्धा भय असतं. सर्वत्रेषा विहिता रीतिः. ही स्थिती सगळीकडे दिसून येते आणि म्हणून अनर्थम भावय नित्यम म्हटलंय की अर्थ म्हणजे धन हे दुःखाचं कारण आहे. पण माणसाला त्याचं महत्त्व किती वाटतं. आपण आपल्या मुलामुलींची नावं सुद्धा हिरालाल, मोतीलाल, सोनाबाई, पुतळीबाई ठेवलेले आहेत पूर्वी पण, किंवा सुवर्णा, कांचन, हेमा आता ठेवतात. म्हणजे मी दरिद्री असलो तरीसुद्धा ही माझी मुलं मिळवतील संपत्ती अशी आशा हा मनुष्य करत असतो. धन आणि धनाची आशा म्हणूनच त्याला जगवीत असते. धनाने सर्व सुख प्राप्त होतात अशी त्याची दृढ श्रद्धा असते. अर्थ हा अर्थ आहे तर सारं काही आहे अनर्थ. हे मनोमन खूणगाठ सामान्य जीव बांधून असतो. पारमार्थिक पुरुष मात्र अर्थालाच सत्य न मानता पारमार्थिक सत्य जाणून तो चालत असतो. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. ही जी श्रद्धा आहे, हा जो बोध आहे आणि त्यानुसार मग त्याची जीवनसरणी चालत असते. कारण ब्रह्म खरं सत्य आहे, बाकी जग कसं आहे मिथ्या आहे. हा त्या पारमार्थिक जो असतो किंवा जो साधक असतो, भक्त असतो, त्याला मात्र हेच माहीत असतं आणि त्यानुसार त्याची जीवनसरणी चालत असते आणि तेच त्याचं धन असतं. त्यालाच
महाधन म्हणायचे, कारण ऐहिक धन कसं आहे, अशाश्वत आहे. पण हे जे धन आहे हे मात्र शाश्वत जीवनाची पुंजी आहे. या पुंजीवर परमार्थाचा उदिम होत असतो. पारमार्थिक धनाने मनुष्याचं मुख उज्ज्वल होतं, जीवन धन्य होतं. म्हणून ते खरं धन म्हणावायचे. जे खरे तेच महान, आणि परमात्मा म्हणूनच तसा महाधना हा आहे. महान धन असणारा, सर्वश्रेष्ठ असणारा, पूर्णानंदाच्या धनाने जो परिपूर्ण आहे असा तो भगवान नारायण. याआधी 31 आणि 32व्या श्लोकात आपण महामायो, महोत्साह, महाबलः, महाबुद्धी, महावीर्य, महाशक्ती, महादिती अशी अनेक नामावली बघितली आहेत. लागोपाठ जणू किती आली आहेत. महा ह्या विशेषणाने त्याचे सर्व बाबतीतली श्रेष्ठत्व, महानत्व दर्शवलेलं आहे परमात्म्याचं. महामाया, महोत्साह म्हणजे महाउत्साह त्याच्यामध्ये आहे अशा सगळ्या अर्थाने. महावीर्य तो आहे, महाशक्ती असणारा आहे, महाद्युती म्हणजे तेज त्याचंच आहे, असा सगळ्या अर्थाने आपण तो श्लोक जेव्हा बघितला तेव्हा ही सगळी नामावली बघितली 31-32व्या श्लोकामध्ये. आता या 59व्या श्लोकात पण महाकोशः, महाभोगः, महाधनः ही पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे. आणि भगवान विष्णूंचं महानत्व, श्रेष्ठत्व सांगण्यासाठीच हे सगळी नामं जणुके आलेली आहे. त्याचंच वर्णन यात आलेलं आहे. असा हा भगवान विष्णू कसा आहे, महाधन आहे. सर्वश्रेष्ठ धन जे एकदा मिळालं तसं संतोष हे धन महत्त्वाचं आहे. आणि एकदा संतोष असला की मग दुसरं काही लागत नाही, आणि मग तोच परमात्मा आपला महाधन असावं यासाठी प्रयत्न जेव्हा असतो. म्हणून भगवंताचं नाम महाधनः असं संबोधलं आहे यांनी, भीष्माचार्यांनी.